काय वाचताय? लेख संख्यांवरचा आहे. आपल्याकडच्या संख्यांची नावं म्हणजे राईलकरांचा. आपण कधी असा विचारच केलेला नसतो नाही. आपल्या रोजच्या वापरातल्या संख्यांमध्ये इतके घोटाळे असतील लक्षातच येत नाही आपल्या. म्हणूनच तर वेळ लागतो मुलांना 100 पर्यंतच्या संख्यांची नावं लक्षात ठेवायला. आणि हा काय फक्त मराठीचा प्रश्न नाहीये. म्हणजे उत्तरेकडच्या सगळ्याच भाषांमध्ये संख्यांच्या नावाचा हा घोटाळा आहे. पण आमच्या कर्नाटकमध्ये नाही असं. नाही म्हणजे चहा घेणार? ते कर्नाटकातलं काय? ते सांगतो ना, पण आधी चहा. आशाबाई 2 चहा पाठवा बरं जरा. पण ते कानडीचं काय? ही संख्या वाचा बरं. 21. बघा, तुम्ही 1, 20 अशी संख्या वाचलीत. मग म्हणजे तुम्ही वाचताना आधी 1 वाचलात आणि मग 20. पण लिहिताना लिहिताना आपण आधी 2 लिहितो आणि मग 1. बरोबर. घ्या. आमच्या कानडीत नाही बघा असं. 20 म्हणजे 20, 1 म्हणजे 1 आणि 21 म्हणजे 21. म्हणजे हे आपल्या इंग्लिश सारखंच आहे 21. हो ना. आपल्याकडे मात्र आपण आधी एकक स्थानची संख्या वाचतो आणि नंतर दशक स्थानची. आणि काही इतकेच घोटाळे नाही आहेत. म्हणजे बघा, ह्या संख्या वाचा बरं. 26, 27, 28, 29. इथे नावाची पद्धत परत बदलली. तेच तर. एकक स्थानी 9 आले की आपण पुढच्या दशकाचा संदर्भ घेतो. आणखी एक गंमत बघा. ही संख्या वाचा बरं. 22. म्हणजे 32. म्हणजे 42. 42. म्हणजे 52. म्हणजे 72. म्हणजे आणि 82. म्हणजे ब्या. अरे बापरे. म्हणजे बघा ना, नुसतं 2 लिहिण्यासाठी आपण बत, बे, ब्या असे वेगवेगळे 5 उच्चार वापरतो. म्हणूनच मुलांना संख्यानामं लक्षात ठेवायला इतकं जड जातं. बरोबर. तुमचा चहा तसाच राहिला, गार झाला असेल. नाही, ठीक आहे. पण मग आपल्याकडे हा घोटाळा का झाला असेल? त्याचं कारण आपण दशकापर्यंत संख्या संस्कृत सारख्या वाचतो. म्हणजे उजवीकडून डावीकडे. म्हणजे संस्कृतमध्ये संख्या उलट्या वाचतात? हो ना. अंकानाम वामातो गती असा नियमच आहे. पण दशकाच्या पुढे मात्र आपण आंतरराष्ट्रीय पद्धतीने संख्या वाचतो. म्हणजे बघा, 537. पण या सगळ्यामुळे मुलांना संख्या शिकताना किती त्रास होतो, त्याचं काय? त्रास तर होतोच. म्हणूनच 2 अंकी संख्या शिकवण्याचा कार्यक्रम अधिक काळजीपूर्वक आखायला हवा. मुलांना जास्त सराव द्यायला हवा. एकदा सराव दिला की मग काही नाही अडत. इतकी वर्ष संख्यांचा वापर करूनही हे घोटाळे तुमच्या कधी लक्षात आले होते? खरंच की. एक शिक्षक म्हणून किती पूर्वतयारी करायला लागते नाही?